तर बघा आपण पार्शियल फ्रॅक्शन बघत होतो. पार्शियल फ्रॅक्शनमध्ये लास्टला आपण फर्स्ट केस बघितली होती. आता आपण सेकंड केस बघणार आहे. तर सेकंड केसमध्ये बघा, सेकंड केस जी आहे ती काय दिलेली बघा, वेन डिनॉमिनेटर contain repeated linear factor. ठीक आहे. आता लिनियर रिपीटेड फॅक्टर. तर रिपीटेड फॅक्टर म्हणजे काय की बघा, सपोज आधी आपण याचं एक्सपान्शन बघू. ठीक आहे. तर स्टँडर्ड एक्सपान्शन काय आहे, ax प्लस बी अपॉन एक्स मायनस अल्फा आणि ते दिलेलं आहे एक्स मायनस बीटाचा स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे काय दिलेलं आहे, इक्वेशन दिलेलं आहे पार्शियल फ्रॅक्शनचं इक्वेशन. समजा फ्रॅक्शन दिलेलं आहे. मग या फ्रॅक्शनमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर बघा, हा इथं दोन फॅक्टर आहे. हे दोन्ही पण कसे लिनियर फॅक्टर आहे. कसे लिनियर फॅक्टर. मग लिनियर आहे, बट एक्स मायनस अल्फा जो आहे तो काय आहे की त्याचा स्क्वेअर आहे. मग एक्स मायनस एक सिंगल आहे, एक्स मायनस अल्फा सिंगल आहे, पण एक्स मायनस बीटा जो आहे तो काय आहे, दोनदा आहे. दोनदा कसा आहे बघा, आता हा जो स्क्वेअर आहे, आपण जसं एक्स स्क्वेअर राहतो, एक्स स्क्वेअरला कसं लिहितो आपण, एक्स इंटू एक्स, तसंच आपण एक्स मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणून एक्स मायनस बीटा आणि एक्स मायनस बीटा लिहू शकतो. म्हणजे हा एक फॅक्टर काय दोनदा आलाय, काय आलेला आहे, दोनदा आलेला आहे. ठीक आहे. म्हणून हे कोणते फॅक्टर आहे, रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. कोणते फॅक्टर आहे, रिपीटेड लिनियर फॅक्टर. आता लिनियर फॅक्टर का बरं आहे, कारण की इथं पण एक्सची पॉवर 1 आहे, इथं पण 1 आहे आणि इथं पण काय 1 आहे. मग याचं एक्सपान्शन बघा कसं होतं. आता ए अपॉन जो फर्स्ट फॅक्टर दिलेला आहे एक्स मायनस अल्फा प्लस बी अपॉन, आता सेकंड फॅक्टर घ्यायचं बी अपॉन, एकदा काय करायचं एक्स मायनस बीटा लिहायचं. आता एक्स मायनस बीटा काय लिहायचं, याचा अर्थ काय की एक्स मायनस बीटाची पॉवर 1 आहे, इथं काय 1 आणि 1 पॉवर आपण लिहितो का, नाही लिहित, म्हणून ती लिहायची नाही. ठीक आहे. मग पुन्हा सेकंड आणखीन एक कॉन्स्टंट घ्यायचा, सेकंड कॉन्स्टंट. आता हा जो कॉन्स्टंट आहे हा याच्यासाठी इथं काय स्क्वेअर दिलेला आहे. मग स्क्वेअर दिलेला आहे याचा अर्थ काय की रिपीटेड फॅक्टरसाठी दोन फॅक्टर लागणार, म्हणजे दोन कॉन्स्टंट लागणार आहे. मग फर्स्ट कॉन्स्टंट घेतला बी अपॉन एक्स मायनस अल्फा रेस टू 1 आणि सेकंड लिहायचा एक्स मायनस बीटा रेस टू 2. ठीक आहे. मग इथं लिहिलं आपण एक्स प्लस बी अपॉन एक्स मायनस अल्फा ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस बीटाचा स्क्वेअर होता. मग एक्स मायनस बीटा काय झाला, रिपीटेड फॅक्टर आहे, म्हणजे त्याचं एक्सपान्शन कसं येणार, कॉन्स्टंट ए अपॉन एक्स मायनस अल्फा प्लस बी अपॉन एक्स मायनस बीटाची पॉवर 1 आहे, 1 पॉवर आपण लिहित नाही, प्लस सी अपॉन काय येणार एक्स मायनस बीटा. ठीक आहे. मग आता बघा इथं ऑब्झर्व, इथं एक आणखीन एक आहे ए एक्स प्लस बी अपॉन इथं फक्त एक्स मायनस बीटा तर क्यूब जर द्यायला असतं तर कसं आलं असतं बघा, ए अपॉन एक्स मायनस बीटा रेस टू पॉवर 1 प्लस सेकंड कॉन्स्टंट बी अपॉन एक्स मायनस बीटाची पॉवर काय येणार होती इथं 2 प्लस सी अपॉन एक्स मायनस बीटाची पॉवर 3. मग बघा इथं 3 दिलेला होता म्हणून 3 वेळेस घ्यायचं, एकदा पॉवर 1, एकदा 2, एकदा 3 आणि 3 कॉन्स्टंट येणार. ठीक आहे. मग तुम्हाला एक्सपान्शन समजलं असेल. एक्सपान्शन कसं करायचं, रिपीटेड फॅक्टर असेल तर रिपीटेड फॅक्टरची किती वेळेस रिपीट झालाय, 2 वेळेस रिपीट झालाय तर त्याच्यासाठी 2 कॉन्स्टंट लागणार आहे. 3 वेळेस रिपीट झाला तर 3 कॉन्स्टंट लागणार आहे. आणि त्याच्यासोबत जर एक दुसरा नॉन लिनियर फॅक्टर असेल, नॉन रिपीटेड फॅक्टर जर एखादा असेल तर त्याच्यासाठी एक सेपरेट कॉन्स्टंट लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय की तुमचं जर सपोज एक रिपीटेड टर्म असेल आणि तिथे एक फॅक्टर असेल तर तुम्हाला 3 कॉन्स्टंट लागणार. आणि मग ते पण तो फॅक्टर किती वेळेस रिपीट झाला त्याच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. मग हे काय त्याचं स्टँडर्ड एक्सपान्शन आहे. आता आपण एक न्यूमरिकल बघू. ठीक आहे. तर बघा आता एक न्यूमरिकल काय दिलेलं आहे, रिसॉल्व इनटू द पार्शियल फ्रॅक्शन एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे इथं काय दिलेलं आहे एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 1
आणि इथे दिलेलं आहे एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग बघा तुम्ही जर हे ऑब्झर्व केलं तर हे कोणते फॅक्टर आहे, नॉन रिपीटेड रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. कोणते? रिपीटेड लिनियर फॅक्टर. रिपीटेड लिनियर फॅक्टर. मग रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे, मग याचं काय येणार, ए अपॉन फर्स्ट फॅक्टर काय आहे, एक्स प्लस 1. ठीक आहे, प्लस बी अपॉन एक्स प्लस 1 रेस टू 1. मग रेस टू 1 लिहायचं नाही. आणि परत सी अपॉन काय येणार, एक्स प्लस इथं एक्स प्लस 2 आहे. ठीक आहे, मिस्टेक नाही करायची. इथं 2 आहे, इथं पण 2 येणार. इथं काय 2 आहे. ठीक आहे, मग इथं काय येणार, एक्स प्लस 2 सी अपॉन एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा एकदा इथं पॉवर 1 घेतली, एकदा 2 घेतली, 2 कॉन्स्टंट घेतले. आता हे आलं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, म्हणजे पाठीमागं जी आपण मेथड फॉलो करायचं तीच. मग आता काय करायचं, LCM घ्यायचं. मग LCM घ्यायचं आणि बघा ही साईड तर तशीच राहणार, एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 1. इथे येणार आहे एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मग बघा आता एची जिथं टर्म आहे तिथं एक्स प्लस 1 आहे. ठीक आहे, मग इथं एक्स प्लस 1ची काही गरज नाही, पण इथं एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर नाही. मग इथं लिहायचं एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आपण जसं नॉर्मल LCM काढायचो तसंच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, LCM काढायचं. ठीक आहे, प्लस बी इंटू, आता बीची तिथं बघा एक एक्स प्लस 2 आहे, पण इथं आपल्याला काय पाहिजे, स्क्वेअर पाहिजे. मग स्क्वेअर यासाठी अजून एक एक्स प्लस 2 मल्टिप्लाय करायला लागेल. आणि त्याच्यानंतर तिथं एक्स प्लस 1 पण नाही, म्हणून एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 2 प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा. आता सीच्या तिथं एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअरची टर्म आहे, फक्त एक्स प्लस 1 नाही. मग इथं लिहायचं एक्स प्लस 1. मग बघा आता डिनॉमिनेटरला काय येणार, डिनॉमिनेटर येणार इथं एक्स प्लस 1 आणि एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता बघा इकडच्या बाजूला तोच डिनॉमिनेटर आहे, तोच डिनॉमिनेटर इकडे येणार आहे. ठीक आहे, मग आता हा डिनॉमिनेटर सेम आहे, मग हे काय होणार, कट होणार. मग हे एक मग कट झालं, हे पण कट झालं. ठीक आहे, मग इथं एक्स स्क्वेअर इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 एक्स प्लस 2 पुन्हा प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 2 नाव द्यायचं. मग इक्वेशन 2 भेटलं. आता बघा आता आपल्याला काय करायचं, फॅक्टर कॉन्स्टंट फाइंड आउट करायची. मग बघा हा जो फर्स्ट फॅक्टर आहे तो घ्यायचा. मग फर्स्ट फॅक्टर काय दिलेला आहे, एक्स प्लस 1 इक्वल्स टू 0. याला इक्वेट करायचं 0ला. मग एक्स इक्वल्स टू येणार आहे -1. मग पुटिंग इन इक्वेशन 2 कशामध्ये पुट करायचं, इक्वेशन 2 मध्ये. मग इक्वेशन 2 मध्ये जर पुट केलं तर काय येणार बघा, जिथं जिथं एक्स आहे तिथं काय करायचं, -1 पुट करायचं. मग इथे येणार आहे -1चा स्क्वेअर इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे -1 प्लस 2चा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे -1 प्लस 1. त्याच्यानंतरनं -1 प्लस 2 प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे -1 प्लस 1. तर बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं -1 प्लस 1 ही टर्म 0 होणार आणि ही पण टर्म 0 होणार. ठीक आहे, मग ही टर्म 0 झाल्यामुळे काय होणार, हा सी याला मल्टिप्लाय होऊन 0 होईल. आणि इथं पण ही टर्म 0 झाल्यामुळे बी पण काय होणार आहे, 0 होऊन जाणार. ठीक आहे, मग इथं काय राहणार बघा, आता -1चा स्क्वेअर 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये बघा प्लस 2 -1 1 आणि 1चा स्क्वेअर प्लस, आता ही टर्म 0 होणार म्हणल्यावर बी काय येणार 0 येणार प्लस, इथं पण काय येणार 0. ठीक आहे, मग 1चा स्क्वेअर काय राहतं 1च, म्हणजेच 1 इंटू ए काय येणार, ए येणार. म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू काय भेटली, ए इक्वल्स टू 1. ठीक आहे, आता आपल्याला ए इक्वल्स टू काय भेटलं 1. मग ए इक्वल्स टू 1 भेटल्यावरती काय येणार आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बी. मग बी फाइंड आउट करायला काय करावं लागेल बघा, आता इथं काय करायचं,
आता जो रिपीटेड फॅक्टर आहे तो काय दिलेला आहे आपल्याला, x+2 दिलेला आहे. ठीक आहे, मग इथं काय करायचं, x+2 = 0 करायचं, x+2 = 0. ठीक आहे, मग इथे x = काय येणार आहे, x = -2. पुटिंग इन इक्वेशन कोणती, तर 2. इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं. ठीक आहे, मग इक्वेशन 2 मध्ये बघा आता इथं काय x² म्हणजे इथे येणार आहे -2² = a इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा, आता इथं काय x+2 म्हणजे इथे येणार आहे -2 + 2² प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा, x+1 आणि ब्रॅकेटमध्ये इथे येणार आहे x+2. मग x+1 काय इथं -2 + 1, त्याच्यानंतर इथं पुन्हा -2 + 2 पुन्हा प्लस च्या ब्रॅकेटमध्ये काय x+1 म्हणजे -2 + 1. ठीक आहे, मग इथं येणार बघा 4, -2² काय येणार आहे 4 = a इंटू ब्रॅकेटमध्ये इथं काय -2 + 2 0 म्हणजे a इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 0² प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार इथं -2 + 1 इथे येणार आहे -1. नंतर ह्या इथं बघा इथं काय येणार आहे -2 + 2 0 प्लस c इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे आता इथं +1 - 1 -1. ठीक आहे, मग बघा इथं 4 = आता a इंटू 0 होणार बरोबर, म्हणजे इथे येणार 0 प्लस p इंटू काय होणार 0 प्लस त्याच्यानंतर इथं येणार आहे -c. मग बघा इथं c = येणार -4. इथे आलं c = -4. ठीक आहे, मग आता आपल्याला c ची व्हॅल्यू किती भेटली -4, त्याला ब्रॅकेट कर. c = -4 आलं. आता काय करायचं, आता बघा आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, a आला c आला, आता b फाइंड आउट करायचं. मग बघा आता लक्ष द्या, b फाइंड आउट करताना काय करायचं, तर b फाइंड आउट करताना काय करायचं बघा, नंबर लाईन सगळ्यांना माहिती का, बघा नंबर लाईन अशी राहते, मी काढून दाखवतो. ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल आहे म्हणून तुम्ही आज पेपरमध्ये काढायचं नाही, तुम्हाला समजायसाठी. काही जणांना समजत नाही, मग आता c = काय पुट करायचं, तर बघा नंबर लाईनवरती इथं राहतो 0, इथं काय राहतो 1, इथं काय राहतो 2, इथं काय राहतो 3, इथं काय राहतो 4, त्याच्यानंतर -1 इथं राहीन -2, इथं राहीन -3. मग बघा इथं ऑब्झर्व करा, आता आपण काय केलं, x = -1 पुट केलं बरोबर, त्याच्यानंतर x = काय पुट केलं -2 पुट केलं. मग आता काय करायचं, छोट्यातला छोटा नंबर पुट करायचा, जो असा पुट करायचा की ह्या दोन जो पुट केलेले ते सोडून बाकी कुठला पण नंबर पुट करायचा, पण सुरुवात कुठून करायची, छोट्या नंबरपासून. मग छोट्या नंबरपासून जर सुरुवात करायची म्हटलं तर बघा आपण आता 0 पुट करेल की तर नाही करेल, मग 0 सगळ्यात छोटा नंबर आहे म्हणून काय करायचं, x = 0 पुट करायचं. ठीक आहे, मग इथं लिहायचं पुटिंग, दुसऱ्या पेनाने लिहितो. ठीक आहे, पुटिंग बघा आपण जर इथं आधी 0 पुट करेल असतं तर आपण आता 0 घेतला नसता, मग 1 घ्यावा लागला असता. ठीक आहे, जर आपण 1 पण पुट करेल असतात आणि हे तिन्ही सगळी पुट करेल मग आपल्याला 3 घ्यावं लागलं असतं किंवा -3 घेतला असतं, पण शक्यतो काय करायचं छोटा नंबर. मग पुटिंग x = 0 इन इक्वेशन 2 मध्ये 0 पुट करायचं. ठीक आहे, मग आता बघा इक्वेशन 2 मध्ये जर आपल्याला 0 पुट करायचं आहे, म्हणजे जिथं जिथं x दिसेल तिथं काय टाकायचं 0, मग इथे येणार आहे 0² म्हणजे x². a इंटू ब्रॅकेटमध्ये इथं काय 0 + 2² प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये काय इथं 0 + 1 पुन्हा ब्रॅकेटमध्ये 0 + 2 प्लस c इंटू ब्रॅकेटमध्ये काय 0 + 1. आता एक्सच्या जागेवरती आपण काय केलं 0 पुट केलं, मग बघा 0² 0 = आता a इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे 2² प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये इथे येणार आहे 1 आणि इथे येणार आहे 2 प्लस c इंटू बघा आता 1 + 0 1 म्हणजे इथे येणार आहे 1. मग बघा आता आपल्याकडं इथं काय की कुठलीच टर्म 0 नाही झाली आणि होत पण नाही ती. ठीक आहे,
मग आता काय करायचं, आपल्याकडे ए आणि सी ची व्हॅल्यू आहे. मग ए आणि सी ची व्हॅल्यू त्याच्या जागेवरती पुट करायचं. मग इथं लिहायचं पुटिंग ए इक्वल्स टू 1 अँड सी इक्वल्स टू -4. ठीक आहे. मग बघा आता इथे येणार आहे 0 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार, 2चा स्क्वेअर येणार आहे 4 आणि ए ची व्हॅल्यू पुट करा. ए ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू 4 प्लस आता बी इंटू बघा बी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. बी इंटू इथं काय येणार 2 इंटू 1 2च येणार प्लस. आता बघा इथं सी ची व्हॅल्यू मायनस म्हणून आपण मायनस लिहू. म्हणजे इथे येणार आहे 4 इंटू 1. ठीक आहे. मग बघा इथं काय होईल 0 इक्वल्स टू हा 4 प्लस 2p आणि हा -4 येणार. मग +4 -4 पुन्हा इथं काय होणार आहे 0. मग 0 इक्वल्स टू काय आलं 2b. म्हणजेच b इक्वल्स टू काय येणार आहे 0/2 म्हणजे 0. ठीक आहे. म्हणजे b ची व्हॅल्यू पण किती आली 0 आली. मग बघा आता b ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली 0 भेटली. ठीक आहे. मग b ची व्हॅल्यू पण 0 आली आणि ए आणि सी च्या व्हॅल्यू आपल्याकडे आहे. मग आता हे तिन्ही पण व्हॅल्यू काय करायच्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचे. ठीक आहे. नेक्स्ट पेजवरती बघा ए इक्वल्स टू 1 b इक्वल्स टू 0 अँड सी इक्वल्स टू -5. -5 होतं 4 होतं -4 आहे. ठीक आहे. चुकवायचं नाही. -4 -4 पुटिंग इन इक्वेशन 1. इक्वेशन किती 1 मध्ये पुट करायचं. मग बघा आता मी इक्वेशन 1 इथून कॉपी करून घेतो तिकडं. एक मिनिट हे खाली घेतलं कॉपी करूच तर. एक मिनिट कॉपी होत नाही ते. ठीक आहे. ठीक आहे. कॉपी होत नाही याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. ठीक आहे. होतंय बघा. काही वेळेस होतं काही वेळेस होत नाही. ठीक आहे. कॉपी केलं इथं पेस्ट करतो. ठीक आहे. मग बघा आपण इक्वेशन नंबर 1 जे आहे ते कॉपी करून आणलं आणि हे जे याच्या जागेवर ठेवून देऊ. ठीक आहे. इकडून आणलं होतं आपण इथूनच घेतलं होतं. मग बघा आता नेक्स्ट पेजवरती आता ABCच्या व्हॅल्यू पण लिहिलं आहे. फक्त तिथं काय करायचं त्या इक्वेशनमध्ये पुट करायचं. मग इक्वेशनमध्ये पुट करताना बघा लक्ष द्या ही साईड तशीच राहणार x² अपॉन इथं काय x+1 त्याच्यानंतर x+2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू आता ए किती इथं 1. ठीक आहे. अपॉन x+1. ठीक आहे. प्लस बी ची व्हॅल्यू किती 0 त्याच्यानंतर x+2 मायनस आता डायरेक्ट मायनस घेऊ -4 येतं इथं डायरेक्ट मायनस साईन घेऊ x+2चा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे.
मग इथं काय येणार आता, ही टर्म काढून टाकायची का, कारण की याचा न्यूमरेटर 0 आहे, म्हणजे ती टर्म ऑलरेडी काय आहे 0 आहे. म्हणजे इथे येणार आहे एक्स अपॉन एक्स प्लस 1, इथे येणार आहे एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, इथे येणार आहे 1 अपॉन एक्स प्लस 1 मायनस 4 अपॉन एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग इथे येणार हे फायनल आन्सर येणार. ठीक आहे. मग बघा आपण काय केलं, सगळ्यात आधी लक्ष द्या, इथं रिपीटेड फॅक्टर होते म्हणून आपण एक्सपान्शन केलं ॲज पर रूलनुसार. रिपीटेड फॅक्टर असेल तर एकदा रिपीटेड फॅक्टरची पॉवर 1 घ्यायची, एकदा पॉवर 2 घ्यायची. जितके वेळेस रिपीट झाला असेल तितके वेळेस त्यांचे कॉन्स्टंट पण घ्यायचे. त्याच्यासोबत जर दुसरा फॅक्टर असेल त्याच्यासाठी सेपरेट कॉन्स्टंट घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही तर LCM काढायचं. LCM काढताना बघा डिनॉमिनेटरला जी टर्म राहते ती टर्म सोडून अदर टर्म बघायची. मग आता इथं काय पॉवर 1 आहे आणि आपल्याला इथं पॉवर 2 पाहिजे. मग पॉवर 2 करायसाठी इथं पॉवर 1ने आणखी मल्टिप्लाय करावं लागतं, म्हणून आपण इथं एक्सचे तिथं एक्स प्लस 1 आणि एक्स प्लस 2 दोन्ही पण घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इक्वेशन नंबर 2 भेटली. नंतर इक्वेशन 2 मध्ये आपण फर्स्ट फॅक्टर बघितला, एक्स प्लस 1 इक्वल्स टू 0. मग एक्स इक्वल्स टू -1 पुट केलं, ए इक्वल्स टू 1 आलं. त्याच्यानंतर सेकंड टर्म बीच्या तिथला फॅक्टर बघायचा, एक्स प्लस 2 इक्वल्स टू 0. मग एक्स प्लस 2 इक्वल्स टू 0 केल्यानंतर आपल्याला एक्स इक्वल्स टू काय भेटलं, -2, आणि इक्वेशन 2 मध्ये पुट केलं. मग इक्वेशन 2 मध्ये पुट केल्यानंतर सी इक्वल्स टू -4 भेटला. मग बघा आता इथं बरेच जणांना कन्फ्युजन होतं. इथं काय आहे की आपण एकदा एक्स इक्वल्स टू -1 पुट केला, एकदा एक्स इक्वल्स टू -2 पुट केला. ह्या दोन व्हॅल्यू सोडून मग तुम्ही कुठली पण व्हॅल्यू पुट करू शकता, पण पुट करताना शक्यतो काय करायचं, छोट्या नंबरपासून सुरुवात करायची. आता बघा या नंबर लाईनवरती आपण नंबर हे काढायचं नाही पेपरमध्ये. ठीक आहे. नाही तर तुम्ही काढशाल. मी तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी म्हणजे तुमची थॉट प्रोसेस क्रिएट होण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगतोय. ठीक आहे. मग इथं आपण नंबर लाईन ड्रॉ केली. नंबर लाईनवरती इथं 0, -1, -2, -3, 1, 2, 3. मग याच्यामधला -1 पुट करेल होता त्याला म्हणून गोल केलं. त्याच्यानंतर -2 पण पुट करेल होता म्हणून त्याला राऊंड केलं. मग आता यांच्यामध्ये हे दोन सोडून राहिलेले याच्यापैकी कुठला पण पुट करू शकता, पण इथं सगळ्यात छोटा कोण आहे तर 0 आहे, म्हणून आपण 0 सिलेक्ट केलं आणि एक्स इक्वल्स टू काय पुट केलं, 0 पुट केलं. ठीक आहे. मग आपल्याला बी इक्वल्स टू काय भेटलं, 0. आता ह्या इक्वेशनमध्ये बी इक्वल्स टू 0 आला, बट ॲक्च्युली बी इक्वल्स टू 0 दुसऱ्या इक्वेशनमध्ये येईल याची गॅरंटी नाही. ठीक आहे. मग तुम्हाला काही जणांना वाटू शकतं एक्स इक्वल्स टू 0 पुट केलं म्हणून बी इक्वल्स टू 0 आलं. नाही, आता नंतर तुम्ही सॉल्व्ह करशाल त्यावेळेस तुम्हाला समजेल. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ABC तिन्ही पण फाइंड आउट केले आणि इक्वेशन 1 मध्ये आपण पुट केले. आपल्याला फायनल आन्सर आला एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 1 ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 1 अपॉन एक्स प्लस 1 -4 अपॉन एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता 2x प्लस 3 अपॉन, बघा हा एक थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे. आता याच्यामध्ये लगेच समजत नाही की फॅक्टर रिपीटेड आहे का नॉन रिपीटेड आहे का लिनियर आहे. ठीक आहे. मग इथं तुम्हाला थोडंसं ऑब्झर्व करावं लागेल. मग इथं बघा 2x प्लस 3 अपॉन एक्स प्लस 1 आणि इथं दिलेलं आहे एक्स स्क्वेअर -1. मग बघा तुम्ही जर इथं ऑब्झर्व केलं तर हा 2x प्लस 3 अपॉन इथं बघा इथं काय आहे की एक्स स्क्वेअर आहे. मग हा एक्स स्क्वेअर आहे, इथं -1 आहे. मग -1चा स्क्वेअर लिहू शकतो का आपण तिथं, एक्स प्लस 1. मग बघा एक्सचा स्क्वेअर ॲज इट इज मायनस, आता 1चा स्क्वेअर 1च राहतो म्हणून आपण इथं 1ला काय लिहू शकतो, एक्स -1 ब्रॅकेट स्क्वेअर पण लिहू शकतो, सॉरी एक्स स्क्वेअर -1 स्क्वेअर लिहू शकतो. मग बघा याला जर असं लिहू शकतो तर याचा अर्थ काय झाला, एक्स प्लस 2 अपॉन हा काय आहे एक्स प्लस 1 आणि हा काय आहे एक्स प्लस 1 आणि हा काय आहे एक्स -1. आता एक्स प्लस 1 एक्स -1 कसं लिहिलं आपण, तर एक्स स्क्वेअर -1 स्क्वेअरचं एक्सपान्शन केलं. काय केलं, एक्सपान्शन. मग याचं एक्सपान्शन कसं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं ए प्लस बी आणि ए मायनस बी. ठीक आहे. तर मग इथं काय होणार आता बघा, इथे येणार आहे आता रिपीटेड फॅक्टर दिसतंय. मग कुठला फॅक्टर रिपीट झालाय, बघा हा फॅक्टर रिपीट झालाय. रिपीट म्हणजे दोनदा आलाय. मग त्याला आपण असं लिहू शकतो का, हा एक्स प्लस 1 इथं पण आहे, एक्स प्लस 1 इथं पण आहे. ठीक आहे. मग आता बघा लिहिताना काय करायचं, 2x प्लस 3 तर तसंच राहील अपॉन इथं बघा हा जो रिपीटेड फॅक्टर आहे तो नंतर लिहू, पहिले नॉन रिपीट फॅक्टर लिहा. मग एक्स -1 आणि इथं येणार आहे बघा एक्स प्लस 1 दोनदा आहे म्हणून त्याचा आपण एक्स प्लस 1
ब्रॅकेट स्क्वेअर एकदा असली मग बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर स्क्वेअरची टर्म आली म्हणजेच हे कोणते फॅक्टर आहे रिपीटेड लिनियर फॅक्टर कोणते फॅक्टर आहे रिपीटेड एक्स मायनस वन आणि इथं एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर मग हे जर रिपीटेड लिनियर फॅक्टर असेल कोणते फॅक्टर हे रिपीटेड लिनियर फॅक्टर रिपीटेड लिनियर फॅक्टर मग रिपीटेड लिनियर फॅक्टर जर असतील तर इथं काय येणार आहे ए अपॉन फर्स्ट फॅक्टर काय आहे एक्स मायनस वन प्लस आता बी अपॉन रिपीटेड फॅक्टरची एकदा पॉवर वन घ्यायची म्हणजे एक्स प्लस वनची पॉवर वन येणार ठीक आहे म्हणजे या ब्रॅकेटची पॉवर वन प्लस सी अपॉन इथं काय येणार एक्स प्लस वन आता बघा इथं टू दिलेलं आहे एकदा पॉवर वन घ्यायची एकदा टू घ्यायची मग याला आपलं इक्वेशन वन मग इथं जर पॉवर थ्री दिला असते तर आपल्याला 3 वेळेस 3 कॉन्स्टंट घ्यावं लागले असते 2 दिले म्हणून इथं 2 कॉन्स्टंट घेतले रिपीटेड फॅक्टरसाठी ठीक आहे मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजेच LCM घ्यायचं मग ही साईड तर तशीच राहणार एक्स प्लस थ्री अपॉन इथे येणार आहे एक्स मायनस वन आणि इथे येणार आहे एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर मग बघा ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार आता इथं एक्स मायनस वनची टर्म आहे पण एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअरची टर्म आहे का नाही एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी इंटू बघा आता बीची तिथं एक्स प्लस वन एक आहे मग अजून एक पाहिजे म्हणून इथं एक्स प्लस वन त्याच्यानंतर इथं एक्स मायनस वनची पण टर्म नाही म्हणून इथं लिहायला एक्स मायनस वनची टर्म ठीक आहे प्लस आता इथं एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअरची टर्म आहे पण एक्स मायनस वनची टर्म नाही म्हणून इथं सीची तिथे येणार आहे एक्स मायनस वन ठीक आहे आता डिनॉमिनेटरला काय येणार मग डिनॉमिनेटरला बघा इथं येणार आहे एक्स मायनस वन आणि एक्स प्लस वनचा स्क्वेअर मग दोन्ही बाजूला डिनॉमिनेटर सेम आहे मग काय होणार कॅन्सल होणार आपण कॅन्सल झाला ठीक आहे मग आता बघा इथे येणार आहे 2x प्लस थ्री इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी इंटू एक्स प्लस वन इथे येणार आहे एक्स मायनस वन प्लस बी इंटू एक्स मायनस वन ठीक आहे मग याला इक्वेशन नंबर 2 मग इक्वेशन नंबर 2 बघा ह्याच्यामध्ये काय करायचं आता आपल्याला ए बी सीचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे मग ए बी सीचे व्हॅल्यू फाइंड आउट करायला काय करावं लागेल तर ए बी सीचे व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी बघा आपल्याला आता फर्स्ट फॅक्टर इक्वल्स टू 0 करायचं मग फर्स्ट फॅक्टर काय बघा आधी फर्स्ट फॅक्टर आहे एक्स मायनस वन मग एक्स मायनस वनला इक्वेट करा 0 सोबत ठीक आहे मग इथे येणार आहे एक्स मायनस वन इक्वल्स टू 0 मग एक्स इक्वल्स टू काय येणार एक्स इक्वल्स टू हा इकडे मायनस इकडे गेलं काय होईल प्लस होईल ठीक आहे मग प्लस वन मग प्लस वनला फक्त आपण एकदा वन लिहितो ठीक आहे मग पुटिंग इन इक्वेशन इक्वेशन टू मध्ये पुट करा मग आता इक्वेशन 2 मध्ये पुट केल्यावरती काय होईल बघा मग इक्वेशन 2 मध्ये जिथं जिथं एक्स आहे तिथं काय पुट करायचं 1 पुट करायचं मग बघा 2 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 1 प्लस थ्री इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 1 प्लस वनचा स्क्वेअर प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 1 प्लस वन अपॉन एक्सच्या जागेवरती काय पुट करायचं आपल्याला 1 मग 1 मायनस वन प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 1 मायनस वन ठीक आहे मग बघा इथे काय येणार आहे आता 2 इंटू वन काय होणार 2 मग इथे येणार आहे 2 प्लस थ्री इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस वनचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 1 प्लस वन 2 इथे येणार आहे 1 मायनस वन 0 प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 1 मायनस वन म्हणजे 0 इथे येणार बघा 5 इक्वल्स टू आता 2चा स्क्वेअर काय येणार 4 मग 4 इंटू ए 4a प्लस बी इंटू काय होणार 0 होणार आणि सी इंटू पण 0 होणार म्हणजे 0 प्लस 0 मग बघा आपल्याला ए इक्वल्स टू काय भेटलं 5/4
काय भेटलं 5/4. ठीक आहे. मग इथं ए इक्वल्स टू 5/4. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, आता हे थोडंसं सॉफ्टवेअर आहे ना, त्याच्यात क्लिक झालं की ते येतं. ठीक आहे. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, बी फाइंड आउट करायचं किंवा सी फाइंड आउट करायचं. ठीक आहे. मग हा फॅक्टर बघायचा इथं. मग हा काय दिलेला आहे, x+1 इक्वल्स टू काय करायचं 0. मग x इक्वल्स टू काय येणार आहे -1. मग पुटिंग इन इक्वेशन 2, इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं. मग इक्वेशन 2 काय आपलं, तर इक्वेशन 2 हे बघा, 2 इंटू ब्रॅकेटमध्ये -1 + 3 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये येतं -1 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये -1 + 1. त्याच्यानंतरनं पुन्हा ब्रॅकेटमध्ये -1 - 1 प्लस सीच्या तिथं काय आहे -1 - 1. ठीक आहे. मग बघा -2 इंटू 1 -2 प्लस 3 इक्वल्स टू बघा ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे 0चा स्क्वेअर प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये -1 + 1 0. त्याच्यानंतर इथे येणार आहे -2 प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे -2. ठीक आहे. मग बघा आता ही पण टर्म 0 होती, ही पण टर्म 0 होती. इथं काय येणार आहे एकदा 1 येणार आहे, कारण की +3 - 2 काय येणार 1. आणि इथं एच्या ब्रॅकेटमध्ये 0, बीची टर्म पण 0 होणार, म्हणजे तिथं -2c येणार. मग इथं सी इक्वल्स टू काय येणार बघा -1/2. म्हणजे सी इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला -1/2 भेटलं, कारण की हा -2 इकडे काय मल्टिप्लाय, इकडे आलं काय होईल डिवाइड होईल. आणि मायनस साईन काय वरती दिलं काय आणि खाली दिलं काय सेमच असतं. ठीक आहे. मग आता आपल्याला सीची व्हॅल्यू भेटली, एची पण भेटली. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, बीची. मग बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायला काय करावं लागेल, तर बीची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी बघा आता आपण आतापर्यंत काय काय पुट केलं ते बघायचं. मग एक्स इक्वल्स टू आपण एकदा काय केलं 1 पुट केलं आणि एकदा काय केलं -1. आपण एक्स इक्वल्स टू 0 पुट केलं का, नाही केलं. मग आता काय करा, एक्स इक्वल्स टू 0 पुट करा. मग बघा आता इथं लिहायचं पुटिंग एक्स इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये एक्सच्या जागेवरती काय करायचं आता 0 पुट करायचं. ठीक आहे. मग एक्सच्या जागेवरती जर 0 पुट केलं तर 2 × 0 + 3 इक्वल्स टू, आता ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 0 + 1चा स्क्वेअर प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे 0 + 1. त्याच्यानंतर प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 0 - 1. आता 1 मिनिट इथं मिस्टेक झाली. ठीक आहे. आता बीच्या तिथं काय आहे 2 फॅक्टर आहे, बीच्या तिथं काय आहे 2 फॅक्टर आहे. मग बघा बीच्या ब्रॅकेटमध्ये काय आहे x + 1. मग इथं बघा 0 + 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आहे x - 1 0 - 1. ठीक आहे. प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये काय आहे 0 - 1. मग इथं 2 × 0 + 3 म्हणजे इथे येणार आहे 3 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 1चा स्क्वेअर प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार इथे येणार आहे 1 आणि इथे येणार आहे -1 प्लस सी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा 0 - 1 -1. मग बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 3 इक्वल्स टू 1चा स्क्वेअर काय राहतो 1 × ए काय येणार आहे 1च येणार, एच येणार. ठीक आहे. आता बघा 1 × -1 -1 इंटू बी, मग हे येणार आहे -b प्लस सी. आता सी इंटू -1 काय येणार, मग तो पण -c येणार. ठीक आहे. म्हणजे काय आलं इथं a - b -c. ठीक आहे. मग आता 3 इक्वल्स टू आलं इथे. आता ए आणि बीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, ए ची व्हॅल्यू काय आहे 5/4 आणि बी ची व्हॅल्यू काय आहे 1/2. ठीक आहे. तर मग आता हे इक्वेशन आपण पुढच्या पेजवरती घेऊन जाऊ. ठीक आहे.
आता ए ची व्हॅल्यू किती आली ती आपली बघा, ए इक्वल्स टू किती येईल, ए इक्वल्स टू बघा 5/4 आणि सी इक्वल्स टू -1/2. ए इक्वल्स टू 5/4 अँड सी इक्वल्स टू -1/2. ठीक आहे. मग बघा इथं काय होईल आता, 3 इक्वल्स टू एच्या जागेवरती लिहू आपण 5/4 मायनस बी मायनस ब्रॅकेटमध्ये येणार सीच्या जागेवरती -1/2. ठीक आहे. म्हणजेच 3 इक्वल्स टू 5/4 मायनस बी, आता ही मायनस मायनस काय होईल +1/2. ठीक आहे, +1/2 कारण की हा मायनस मायनस प्लस होणार. ठीक आहे. मग आता हा बी इकडे काय मायनस, इकडे आले काय होईल प्लस होईल, आणि 3 काय प्लस इकडे गेले काय होईल मायनस होईल. म्हणजेच बी इक्वल्स टू काय आलं 5/4 -1/2 -3. ठीक आहे. मग इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं याचा डिनॉमिनेटर 1. ठीक आहे. मग बघा आता सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम करायचं. इथं जर 4 असेल तर इथं 4 करू शकतो का आपण, करू शकतो. इथं पण 4 करू शकतो. मग इथं 4 करायला काय करला 2 मल्टिप्लाय करला, आणि इथं 1ला 4 करायसाठी 4 मल्टिप्लाय करला. मग खाली मल्टिप्लाय केलं म्हणून इथं वरती पण मल्टिप्लाय करायचं 2 आणि इथं पण 4 मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. मग आता बघा काय होतं, मग आता इथं 5 ॲज इट इज राहणार आहे मायनस, आता इथं 2 जर मल्टिप्लाय केलं तर 2 मायनस 4 त्रिक 12 आपण किती येणार इथं 4 येणार. म्हणजे बघा इथं -12 -2 -14 -14 +5 म्हणजेच -14 मधून जर +5 ॲड केले तर किती होणार, मग रिव्हर्स येणार. म्हणजे इथं येणार आहे -9/4 म्हणजेच बी इक्वल्स टू किती आलं -9/4 आलं. ठीक आहे. मग आता ए बी सी तिन्हीच्या पण व्हॅल्यू माहीत झाल्या. मग काय करायचे, त्या पुट करायचे कशामध्ये, तर इक्वेशन नंबर 1 मध्ये. मग बघा ए इक्वल्स टू इथं लिहा, ए इक्वल्स टू 5/4 बी इक्वल्स टू -1/2 अँड सी इक्वल्स टू -9/4. ठीक आहे. पुटिंग इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 आपण आता कॉपी करून आणू तिकडनं. ठीक आहे. मग बघा इक्वेशन 1 कुठे आपलं इथं आहे. ठीक आहे. इक्वेशन 1 कॉपी करू, पुढच्या पेजवरती घेऊन जाऊ. मग बघा आता ह्या इक्वेशन मध्ये ए बी सीच्या जागेवरती त्यांच्या व्हॅल्यू लिहायच्या. ठीक आहे. मग बघा इथं येणार ही साईड तशीच 2x + 3 अपॉन x - 1 आणि x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू ए काय आहे 5/4 आहे, काय आहे 5/4. मग इथं येणार आहे x - 1 प्लस बी काय इथं, आता बी आहे -1/2 सॉरी, बी काय आहे -9/4 आहे, आणि सी काय आहे इथं बघा, हा जो बी आहे हा इथं आहे. ठीक आहे. आणि हा सी काय इथं आहे, माझ्याकडनं लिहिताना मिस्टेक झाली. ठीक आहे, पण आता करेक्ट करतोय. ठीक आहे. मग बघा सी इक्वल्स टू -1/2 आहे, आणि बी इक्वल्स टू काय -9/4 अपॉन x + 1 प्लस बी सी किती आहे -1/2 अपॉन x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. मग तुम्हाला जर वाटलं ती मायनस साईन पुढे घ्यायचे, आणि मग तुम्ही असं पण लिहू शकता 5/4 × x + 1 सॉरी x - 1 मायनस 9/4 × x + 1 मायनस 1/2 × x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे येणार आहे 2x + 3 अपॉन x - 1 आणि x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग याला काय करायचं, ब्रॅकेट करायचं. याला आपलं फायनल आन्सर, हे काय आलं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे.
तर बघा इथं ह्या केसमध्ये फक्त रिपीटेड फॅक्टर ओळखता आली पाहिजे. त्याच्यानंतरनं दुसरी गोष्ट, आपण एक्स जे 2 व्हॅल्यू पुट केले त्या पुट केल्यानंतर तिसरी व्हॅल्यू घ्यात आणि त्या 2 सोडून कोणती पण व्हॅल्यू घ्यायची, पण छोट्यातली छोटी घ्यायची. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून काय होतं, आपली कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड होत नाही. त्याच्यानंतरनं याच्यामध्ये एवढंच फक्त तुम्हाला काय की फॅक्टर ओळखता आले पाहिजे. ठीक आहे, बघा आता आपण 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि 3 प्रॉब्लेम जे बघा जे राहिलेले 3 प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला याच्यात भेटून जाईल. कशामध्ये, आपण जे नाही का म्हणजे पूर्ण चॅप्टर वाईज जे त्या चॅप्टर वाईज जे न्यूमरिकल्स राहतात त्याची एक प्लेलिस्ट राहते आणि त्याची ना एक PDF पण राहते. ठीक आहे, त्या PDF मध्ये तो न्यूमरिकल आणि त्याच्या बाजूला त्याची लिंक दिलेली राहते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जास्त शोधित बसायचं काम नाही. तुम्हाला जर ती PDF पाहिजे असेल तर तुम्ही मला थंबनेलवरती बघा व्हॉट्सअप नंबर दिलेला राहतो, त्याच्यावरती तुमचं नाव पाठवायचं आणि तिथं सांगायचं की सर मला ती PDF पाहिजे, तर मी तुम्हाला ती PDF सेंड करून देईल. ठीक आहे, तर मग हे ते 3 प्रॉब्लेम जे आहे ते त्या प्लेलिस्टमध्ये भेटून जाईल तुम्हाला. तर हे बाकीचे जे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह केलेले. ठीक आहे, त्याच्यातल्या ह्या टाईपचा कुठला न्यूमरिकल राहिला का नाही. केस सेकंडमध्ये 1, त्याच्यानंतरनं 2 हा पण झालेला आहे, नंतरनं हा पण सॉल्व्ह केला आपण सॉल्व्ह केलेला आहे. बघा हा जो आहे इरिड्युसिबल फॅक्टरचा आहे, म्हणजे हा थर्ड केसचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर मग आपण आता याच्यातले सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. पेपरला आलेल्यापैकी लास्टला प्रॉब्लेम आहे ते बघू 1 मिनिट, त्याच्यामधलं कुठला आहे का नवीन. x³ एक्स कॉमन निघाली तर x² - 6 म्हणजे याचे रिपीटेड नाही आहे, फर्स्ट केसचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट x² + 1 म्हणजे हा पण इरिड्युसिबलचा आहे. त्याच्यानंतर x² - 2x + 3 हा पण फर्स्ट केसचा प्रॉब्लेम आहे, कारण की याचे फॅक्टर पडतील x - 3 आणि x + 1. ठीक आहे, म्हणजे हे आपण नॉन रिपीटेडचा प्रॉब्लेम आहे. नंतर हा बघा हा इरिड्युसिबल फॅक्टरचा प्रॉब्लेम, कारण की इथे x² + 4 दिलेलं आहे, -4 असतात हा रिपीटेडचा असता. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं x² + 1 दिलं आहे, हा पण इरिड्युसिबल फॅक्टरचा प्रॉब्लेम आहे. नंतर इथं 2x + 1 x - 1 x² + 1 इरिड्युसिबलचाच प्रॉब्लेम आहे हा पण. ठीक आहे, नंतर हा x³ + 1 आहे, हा पण इरिड्युसिबलचाच प्रॉब्लेम आहे, पण याच्यामध्ये हा फॅक्टर म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शन त्याला प्रॉपरमध्ये कन्वर्ट करावं लागतं. ठीक आहे, मग याचे एवढेच प्रॉब्लेम होते. तुम्हाला ते बाकीचे जे 3 प्रॉब्लेम आहे ते कुठं भेटेल, प्लेलिस्टमध्ये भेटून जाईल. ठीक आहे, मी तुम्हाला ती PDF पाठवून देईल. बुकमध्ये पण 1 2 3 4 5च प्रॉब्लेम दिले, 5चे 5 पण प्रॉब्लेम आपले झाले. ठीक आहे, तर मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, केस थर्ड बघू आणि मग हे संपून जाईल. ठीक आहे.